दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे मोजे टेंभुर्णी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील ग्रामपंचायत घर क्रमांक 578 या सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी टेंभुर्णी येथील महिलांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी वर्षा दिलीप इंगोले, यमुनाबाई आळणे, अनुसया आळणे, भागुबाई आळणे, सुमनबाई आळणे, लक्ष्मीबाई इंगोले, गयाबाई लोणकर, शिलाबाई आळणे, वंदना इंगोले, शिवाजी इंगोले, मायाबाई इंगोले, छायाबाई आळणे, लता सुगंधे, सुशीलाबाई आळणे, आशाबाई आळणे, विमलबाई आळणे, सरस्वती आळणे, उज्ज्वला आळणे, कानोपात्रा आळणे, नीलाबाई आळणे, लक्ष्मीबाई आळणे, चंद्रभागा आळणे, शिल्पा आळणे, अंजनाबाई धबडगे व टेंभुर्णी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। ह्या टेंभुर्णीच्या सगळ्या महिला आलेल्या आहेत। इथं आमच्या जे जागेवर अतिक्रमण झालेलं आहे का त्यासाठी लढा लढण्यासाठी एकजुटीने आलेलो आहेत। ही का आमच्या एकाची का दोघाची लढाई नव्हती आणि कलेक्टर सरांनी आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यामधून आम्हाला खूप छान मार्ग काढला। त्या मार्गानुसार आम्हाला जे काही समाजाची जागा आहे ती आम्हाला भेटावं आणि आमच्या सगळ्या महिलांचं एकजुटीचं मत असंच राहणार आहे। आम्ही अशा ढिल्या पडणार नाहीत। कलेक्टर सरांना बी सांगणं आहे आणि तहसीलदार मॅडमला पण सांगणं आहे आमचं की आमचं जे हक्काची जागा आहे ती आमची हक्काची जागा द्या आणि त्या हक्काच्या जागेसाठी आमचा हा संघर्ष आहे। आमची काही कोणाची वैयक्तिक दुश्मनी नाही, इथं कोणत्याही महिलेची वैयक्तिक दुश्मनी नाही। एवढ्यासाठी सांगणं आहे की आमच्या समाजाची जागा आहे। उद्या आमच्या गोरगरिबाच्या लेकरांचे लग्न होणार आहेत, गोरगरिबाचे लेकरं नांदा येणार आहेत। जे काही वस्ती आहे त्या वस्तीच्या अनुसार जी आम्हाला ती जागा दिलेली आहे 10 प्लॉटची ग्रामपंचायत तेवढी जागा सोडावं एवढीच आमची मागणी मान्य केली तहसीलदार सरांनी आणि आमच्याकडून आमचा सहभाग घेतला। आमच्या महिलांना खूप सारं त्यांच्याकडून मनोबळ वाढलेलं आहे आणि अजून आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवणार आहे।